गुड इव्हनिंग मित्रांनो. आजच्या आपल्या फायनान्शियल स्टोरी टेलिंग आणि फायनान्शियल शॉर्ट टॉकचा टॉपिक आहे की नोकरी सोडून आपण ट्रेडर बनावे का? तर अजिबात नाही मित्रांनो. इतक्या लवकर इतका मोठा निर्णय अजिबात घेता येत नाही. त्याची काही कारणं आहेत. शेअर मार्केट हा एक असा मोठा अथांग सागर आहे जिथे चुकीला अजिबात माफी नाही. तुम्हाला तो स्टेप बाय स्टेप शिकायचा आहे. ते शिकणं म्हणजे कसं? आधी मार्केट म्हणजे काय, स्टॉक्स काय असतात, त्याचं कॅटेगरायझेशन काय आहे, लार्ज स्टॉक म्हणजे काय, लार्ज कॅप स्टॉक म्हणजे काय, मिड कॅप स्टॉक म्हणजे काय, त्याच्यानंतर स्मॉल कॅप स्टॉक म्हणजे काय, सेक्टोरल स्टॉक्स कसे असतात, सेक्टोरल इंडायसेस कसे असतात, ब्रोकर कोण असतो, ब्रोकरेज काय 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 द्यावं लागतो, कोणत्याही शेअर मार्केट मधल्या गोष्टींचं टॅक्स इम्प्लिकेशन्स काय आहे, आपल्याला मिळणाऱ्या परताव्याची आपल्याला किती खात्री आहे, आपण स्वतः अभ्यास केलेला आहे किंवा नाही, किंवा आपण किती दुसऱ्यांवर अवलंबून आहोत, आपल्याला डेली किती वेळ आपण फायनान्शियल गोष्टी वाचण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपण करू शकतो. आपण या सगळ्या गोष्टींचा नीट स्वतःला प्रामाणिकपणे एक क्वेश्चनरी चेकलिस्ट तयार करून त्याचे उत्तर दिले पाहिजे. आणि त्याच्यात जर का आपल्याला प्रत्येक प्रश्नाला एक वेटेज द्या आणि 100 पैकी किती मार्क पडतात आणि त्याच्यानुसार मग तुम्ही तसा निर्णय घ्या. स्टॉक मार्केट हे अजिबात इथं कसं आहे, कोणीतरी विकत असतं तेव्हा कोणीतरी खरेदी करत असतं, कोणीतरी पैसे हरत असतं तेव्हा कोणीतरी पैसे जिंकत असतं. ही जगाची रीत आहे, हे इथला नियम आहे. तेव्हा आपण जेव्हा आपलं सर्वस्व गमावत असतो तेव्हा आपले पैसे कुठेतरी टॅक्स आणि ब्रोकरेज जाऊन कुणीतरी ते कमवत असतं. तर हे जर का आपण हाफ हार्टेडली केलं, हे जर का आपण पूर्ण माहिती नसताना केलं, तर आपण ज्या उद्देशाने याच्यात येणार आहोत, ज्या उद्देशाने आपण याच्यात पडायचं ठरवत आहोत, तोच पर्पज डिफीट होणार आहे. मग त्यासाठी कसं करायचं? मग त्यासाठी आधी लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग शिका, फंडामेंटल अनालिसिस शिका, त्याच्यानंतर टेक्निकल अनालिसिस शिका, त्याच्यानंतर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे तुमचे निर्णय कसे होत आहेत ते बघा. आधी पेपर ट्रेडिंग करा, पेपर ट्रेडिंग शिका, पेपर इन्व्हेस्टिंग शिका, पेपर त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग मध्ये तुमचा गेस वर्क काय वर्क करतो ते त्याचं क्रिटिकल अनालिसिस करा. आणि मगच आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल. तसं जर का नाही केलं तर मात्र प्रचंड नुकसान होत राहतं. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आधी इन्व्हेस्टर व्हायचं, त्याच्यात आधी लार्ज कॅप मध्ये व्हायचं, लार्ज कॅपच्या इन्व्हेस्टिंगचा डाटा, मग मिड कॅप ज्याच्यात थोडीशी व्होलॅटिलिटी जास्त असते, त्याच्यानंतर स्मॉल कॅप त्याच्यामध्ये खूप व्होलॅटिलिटी असते, त्याच्यामध्ये आपल्याला काय रिटर्न्स येतात, काय पर्सेंटेज मध्ये येतात ते पाहिल्यानंतर मग एक एक स्टेप पुढे जायचं, मग डे ट्रेडिंग मध्ये जायचं, मग स्कॅल्पिंग मध्ये जायचं, आणि मग लास्टला ट्रेडिंगचा विचार करायचा. ट्रेडिंग करणारे जे काही नामचीन लोक आहेत शेअर मार्केट मधले, त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक मुळात सीए आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. त्यांना सगळ्या कंपनीचे बॅलन्स शीट वाचण्याची सवय असते, ते त्या पद्धतीने ट्रेन झालेले असतात, त्यांचं ग्रॅज्युएशन कॉमर्स मधलं असतं, ते सगळ्या गोष्टी या शिकत असतात. आपण सर्व ते करू शकतो, पण त्याच्यासाठी खूप टाइम इन्व्हेस्ट करावा लागतो, खूप स्टडी करावी लागते. आता जर का आपण ट्रेडिंग मध्ये यायचं ठरवलं तर एकंदर सेबीने जो डाटा रिलीज केलेला आहे त्याच्यातच त्यांनी एक असे एक खूप म्हणजे स्टार्टलिंग रिव्हिलेशन केलेलं आहे, म्हणजे खूप लक्षवेधी डेटा समोर आणलेला आहे. त्याच्यात ते काय म्हणतात की कोणत्याही तुम्ही ब्रोकरेज ऍपवर जा आणि ट्रेडिंग करायचा प्रयत्न करा, डेरिव्हेटिव्ह मध्ये जायचा प्रयत्न करा, त्यावेळेस ते वॉर्निंग देतात. काय म्हणतात ते वॉर्निंग मध्ये? रिस्क डिस्क्लोजर फॉर फ्युचर्स अँड ऑप्शन्स. पहिलं, 9 out of 10 individual trades in equity futures options segment incurred net loss. म्हणजे 9 जण हरतात, एकच जण जिंकतो फ्युचर अँड ऑप्शन मध्ये. त्याच्यानंतर ऑन अन ॲव्हरेज लॉस मेकर सजेस्टेड नेट ट्रेडिंग लॉस क्लोज टू 50,000. त्याच्यानंतर तिसरी ते वॉर्निंग आहे, ओव्हर अँड अबव्ह द नेट ट्रेडिंग लॉसेस इन्कर्ड, लॉस मेकर्स expended an additional 28% लॉस ऑफ नेट ट्रेडिंग लॉसेस ऍज ट्रान्झॅक्शन कॉस्ट. म्हणजे ब्रोकरेज आणि सेबीचे चार्जेस वगैरे, टॅक्स इम्प्लिकेशन अजून यायचं आहे. दोज मेकिंग नेट ट्रेडिंग प्रॉफिट्स इन्कर्ड बिटवीन 15% to 50% of such profits as transaction cost. They have to pay 15 to 50% as transaction cost for those who are making net trading profits. असं जर का असताना, इतकी क्लिअर कट वॉर्निंग जर का आपले नियामक सेबी नियामक देत असताना
आपण त्याच्यात पडायचं का नाही, आपण त्याच्यात यायचं नाही तर यायचं का नाही, हे आपल्याला खूप सिरियसली थिंकिंगच विचार करावा लागेल. नाही तर आपलं हार्ड अर्न कॅपिटल याच्यात कापरासारखा उडून जातो. अजिबात उसनवारी करून ट्रेडिंग मध्ये यायचं नाही, अजिबात लोन घेऊन ट्रेडिंग मध्ये यायचं नाही, अजिबात गहाण काही टाकून पैसे घेऊन ट्रेडिंग मध्ये यायचं नाही. जे लोक सांगतात की आम्हाला फायदा झाला तो वन ऑफ असतो, कारण की सेबीचाच डाटा सांगतो की 10 पैकी 9 जण लॉस मध्ये असतात, एकच जण ट्रेडिंग मध्ये फायद्यात असतो. तर आपला विषय होता की आपलं स्टेबल सॅलरी इन्कम सोडून ट्रेडिंग मध्ये यायचं का, तर अजिबात नाही. आपलं स्टेबल सॅलरी इन्कम सह काही जर का आपल्याला फावल्या वेळात करता आलं, आपल्या घरच्या भाऊ बहीण आपली पत्नीला काही शिकवता आलं काय, त्यांच्याकडनं काही मदत मिळाली, त्यांच्याकडनं आपसातल्या चर्चाकडून जर का काही आपल्याला करता आलं, तरच याच्या क्षेत्रात यायचं. नाही आपला मूळ आपला जो काही प्राइम सॅलरी इन्कम आहे तो अजिबात घालवायचा नाही. हे सगळं सांगण्याचा उद्देश याच्यासाठी की वन ऑफ स्टोरीजच्या मागे जायचं नाही, वन ऑफ ग्लॅमरच्या मागे जायचं नाही. सेबी मधले काही आपल्या स्टॉक मार्केट मधले काही लोक असे आहेत ज्याच्या तिसऱ्या चौथ्या पिढी आहेत. कलकत्त्यातील काही फॅमिलीज आहेत, काही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधले, मुंबई स्टॉक एक्सचेंज मधले, बीएससी मधले काही फॅमिलीज आहेत, त्यांची चौथी पिढी त्याच्यात आहेत. घरी त्यांच्या जन्मापासून तेच वातावरण असतं, ते पहिल्यापासूनच या गोष्टी शिकत असतात. त्यांच्याकडे भाग भांडवल बक्कळ असतं, त्यांच्याकडे त्यांच्या डीप पॉकेट्स असतात. तर अशा लोकांच्या सक्सेस स्टोरीज आपल्याकडे जर का अप्लाय करायचं ठरवलं तर खूप काळजी घ्यावी लागेल. आपल्याला भांडवल लागेल, आपलं भांडवल आपल्याला थेंबे थेंबे करूनच जमवावं लागेल. म्हणजे मी सांगितलेल्या स्टेप्स पार केल्यानंतर आधी हाय रिस्क मधला आलेला प्रॉफिट तो आपल्याला लो रिस्क स्टॉक्स मध्ये हेज करावा लागेल. असं करून जेव्हा तो सगळं इन्कम डिव्हिडंड इन्कम 80% पर्यंत येईल सॅलरीचा, तरच आपण नोकरी सोडायचा विचार करू शकतो. नाहीतर हायवय जाईल दैवय जाईल आणि हाती दुपाटणं लागेल, अशी आपली गत होईल. त्यामुळे जोपर्यंत डिव्हिडंड इन्कम आपली आजच्या सॅलरीचा 80% 90% पर्यंत येत नाही तोपर्यंत अजिबात स्टॉक मार्केटमध्ये फुल टाइम यायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॉक मार्केट हे खोपली जवळ एक मोठी संस्था आहे. ही एक सेबी आणि एनएससी चं जॉईंट व्हेंचर आहे. इथं ऑफिशियल सर्टिफिकेशन कोर्सेस असतात स्टॉक मार्केटच्या रिलेटेड. तिथं काही नाममात्र फीस घेऊन काही स्टडी मटेरियल अवेलेबल केलेलं असतं. ही एकमेव ऑफिशियल संस्था आहे, NISM पनवेल खोपोली जवळ ही संस्था आहे. तिथल्या काही कोर्सेस करा. आपण जर का कॉमर्स बॅकग्राऊंडचे नसेल तर तिथल्या कोर्सेस करून आपल्याला आधी अद्यावत व्हा आणि मगच आपला हार्ड अर्न मनी या क्षेत्रात लावा. नाहीतर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो, खूप मनस्ताप होऊ शकतो आणि आपला निर्णय चुकू शकतात. तर हे सगळं सांगायचं याच्यासाठी की आजकालचं जे काही अट्रॅक्शन आहे ट्रेडिंगचं आणि ट्रेडिंग प्रॉफिट्सचं, तर एखाद्याला जर का महिन्याला 1.5% 2% जरी ट्रेडिंग प्रॉफिट झाला तरी तो वर्षाच्या हिशोबाने विचार केला तर 12-24 किंवा 1.5 असेल तर 18% प्रॉफिट आणि 24% प्रॉफिट हा एक डिसेंट प्रॉफिट आहे. जे लोक बाकीचे सांगतात त्यांच्यासाठी त्यांचे 3-3, 4-4, 5-5 वर्ष स्टॉक मध्ये आधी मार्केटमध्ये आधी गेलेले असतात. अनंत वेळा त्यांना लॉसेस झालेला असतो. त्याच्यानंतरच ते गायडन्स घेऊन चुकीतनं शिकून पूर्ण वेळ काम करून अभ्यास करून रिसर्च करून त्याच्यात टिकलेले असतात. हे सगळं आपल्याकडनं होणार असेल तरच यात यायचं. नाही तर आपलं कोर कॉम्पिटन्सी काय आहे, आपलं बेसिक नोकरी काय आहे, यातच आपण कसं पुढे जाऊ शकतो हे शिकावं लागेल. आणि हे करून देखील जर का आपण शेअर मार्केटमध्ये येऊ शकतो, मी जसं म्हणलं तसं आपला 80% पर्यंत आपला पगार डिव्हिडंडच्या रूपाने आपण निर्माण करू शकतो, तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही, त्याच्यासारखं आनंद किंवा सोन्याहून पिवळं काही नाही. तरच या क्षेत्रात यायचं. काळजी घ्या मित्रांनो. कोणत्याही प्रकारच्या टिप्स, कोणत्याही प्रकारच्या फॉल्स नरेशन, कोणत्याही प्रकारच्या फॉल्स सक्सेस स्टोरीजच्या मागे जाऊ नका. त्याचं बॅकग्राऊंड तपासा आणि मगच या क्षेत्रात या. धन्यवाद. थँक्यू. हॅपी स्टडिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग.